आणि यानंतर घेऊयात काही शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा मेट्रो सुपरफास्टमधून। सर्वाधिक लोकप्रिय असलेले व्हॉट्सअप आता लवकरच एक सशुल्क सदस्यता योजना सुरू करण्याच्या विचारात आहे। व्हॉट्सअप बीटा इन्फोनं यासंबंधीचं वृत्त दिलेलं आहे। त्यानुसार काही निवडक आणि प्रीमियम फीचर्ससाठी वापरकर्त्यांना ठराविक शुल्क मोजावे लागू शकतं। मात्र ही सशुल्क सदस्यता सर्वांसाठीच अनिवार्य नसेल। म्हाडानं मुंबईतील घरांसाठी लॉटरी जाहीर केली। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही बोललं जातंय। घरांच्या विक्रीसाठी 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे। घरांची किंमत कमीत कमी 31 लाख असणार आहे। वर्धा जिल्ह्यातील अजितदादा यांच्या समर्थक आणि जनतेसाठी हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे। वर्ध्याच्या इंदिरा मार्केट येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय परिसरामध्ये या अस्थिदर्शनासाठी ठेवल्या जातील। मात्र प्रचंड गर्दी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांची होती। कात्रज दूध संघाला अजित पवारांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळानं हा निर्णय घेतला। अजितदादा पवार दूध संघ असं नाव पुढे असणार आहे। पुण्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी तंबी दिलेली आहे। पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः वाहन चालकांचं समुपदेशन करताना पाहायला मिळतात। कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। रावसाहेब थोरात सभागृहामध्ये पुरस्काराचं वितरण झालं। यामध्ये लोकसेवेसाठी अभिनेते सयाजी शिंदेंना, संगीत क्षेत्रातील उस्मान खान आणि नाट्य क्षेत्रातील प्रशांत दामले यांच्यासह इतर पुरस्कारही जाहीर करण्यात आले। मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर कैलाश अपार्टमेंट समोरच्या इमारतीला आग लागली। दुसऱ्या मजल्यावरती ही आग लागल्याचं पाहायला मिळालं। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथकही दाखल झालं। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे।